राज्याच्या 3 प्रधान सचिवांची टीम सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अमरावतीमधील मेळघाटमधलं कुपोषण असेल, त्यानंतर आरोग्याच्या समस्या आणि इतर ज्या काही मेळघाटमधल्या आणि अमरावती जिल्ह्यातल्या ज्या काही समस्या आहे याची संपूर्ण पाहणी करण्यासाठी 3 प्रधान सचिवांची टीम अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। काल जर आपण पाहिलं तर मेळघाटमध्ये जे आहे ते या टीमनं संपूर्ण आरोग्य विभागाची आणि कुपोषणावर जी आहे ती संपूर्ण पाहणी केली। त्यानंतर अचानक जे आहे ते कुठेही टीम जी आहे ती भेट देऊ शकते, त्याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर रस्त्यांची आता निर्मिती केली जात आहे, परंतु एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ज्या ठिकाणी हे संपूर्ण सिमेंटचं मटेरियल टाकलेलं आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आधी पेविंग ब्लॉक होते आणि पेविंग ब्लॉक जर पाहिले तर चांगल्या पद्धतीत होते असल्याचं या ठिकाणच्या काही लोकांनी सांगितलं, परंतु त्याच्यावरच सिमेंटचं संपूर्ण हे कॉन्क्रीटिंग करण्याचा घाट जो आहे तो केल्याचं समोर आलेला आहे। त्यानंतर हे संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर आता जर आपण पाहिलं या ठिकाणी पेविंग ब्लॉक काढून जे आहे ते संपूर्ण सिमेंटचं मटेरियल टाकण्याचं काम सुरू आहे, परंतु ज्या ठिकाणी जर आपण बघू शकतो या ठिकाणी मात्र पेविंग ब्लॉक न काढता यावरच संपूर्ण सिमेंटचं जे आहे ते हे मटेरियल टाकल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळं या प्रकरणात कोण दोषी आहे, यांच्यावर कारवाई केली जाणार का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा संपूर्ण भाग आहे आणि या ठिकाणी पेविंग ब्लॉक आणि पेविंग ब्लॉकवर जर आपण पाहिलं तर कंत्राटदारांनी जे आहे ते संपूर्ण सिमेंटचं संपूर्ण मटेरियल जे आहे ते या ठिकाणी टाकलेलं, परंतु दुसरीकडे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अशा पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी पेविंग ब्लॉक काढले जाते। परंतु पेविंग ब्लॉक चांगले असताना नव्या पद्धतीनं खर्च का केला जातो असा सवाल देखील उपस्थित केला जातो। एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अनेक समस्या आहेत, निधी अभावी जे आहेत ते समस्या पूर्ण निकाली निघत नसल्याची ओरड असताना दुसरीकडे मात्र पेविंग ब्लॉक चांगल्या पद्धतीत असताना पेविंग ब्लॉक वरच जे आहे ते संपूर्ण सिमेंटचं मटेरियल टाकल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।